कॅप्टन अशोक खरातच्या अटकेची इनसाइड स्टोरी झी 24 तासकडे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनुसारच नाशिक पोलिसांनी फत्ते केली मोहीम. अतिशय गोपनीय आणि शिताफीनं पार पडली अटकेची कामगिरी. भोंदू खरातच्या संपत्तीत 8 वर्षात 74 पट वाढ. शिवनिका संस्थांच्या माध्यमातून खरातनं अनेकांना गंडवलं. देणग्यांचा महापौर आला कुठून? पोलिसांकडून शोध सुरू. भोंदू अशोक खरातचा आणखी एक काळा कारनामा. 1 किलो मध तब्बल 9 लाख रुपयांमध्ये विकायचा. शक्तिवर्धक तुर्की मधाचा दावा करत नागरिकांची फसवणूक. सातारा जिल्हा परिषदेमुळे महायुतीत वादाची ठिणगी. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची बैठक. निवडणुकीतील प्रकारावर फडणवीस नाराज. लोकसभा विधानसभांमध्ये महिलांना 1/3 आरक्षण देण्याच्या हालचाली. घटना दुरुस्ती विधेयक चालू अधिवेशनातच मांडलं जाण्याची शक्यता. आरक्षणासाठी लोकसभेची सदस्य संख्या 546 वरून 816 वर नेली जाणार असल्याची माहिती. 9 एप्रिलला इराण विरोधातील युद्ध थांबणार. युद्धादरम्यान अमेरिकेची मोठी घोषणा. तर कुठलीही चर्चा झाली नसल्याचं म्हणत इराणनं अमेरिकेचा दावा फेटाळला. आखाती देशातील युद्धामुळे खाद्यतेलाची आयात घटली. दर महागले. खाद्यतेलाच्या दरामध्ये 10 ते 12% वाढ. सोयाबीन, सूर्यफूल, राई, पामतेल महागलं. कोल्हापुरातील बिद्रीत अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश. गर्भलिंग निदान सुरू असताना हॉस्पिटलवर पोलिसांचा छापा. आरोपी डॉक्टरसह एका एजंटला ठोकल्या बेड्या. गर्भपाताच्या गोळ्यांचा मोठा साठाही हस्तगत. सर्वसामान्यांची लाडकी लाल परी झाली स्मार्ट आणि हायटेक. एसटी महामंडळाच्या ताफ्यात 3000 नव्या राजमाता जिजाऊ बस दाखल. राजमाता जिजाऊ बसची एंट्री थोड्याच वेळात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण होणार. मुंबई ठाण्यात उष्णतेची लाट. पुढचे 2 दिवसांमध्ये तापमान 39 अंशांवर जाण्याचा अंदाज. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. आणि शिर्डीत 3 दिवसीय रामनवमीचा उत्सव. रामनवमीला साई मंदिर रात्रभर खुलं राहणार.